जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। या तरुणींनी भर रस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली, त्याचबरोबर हॉटेलची तोडफोड केली। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले। जिन्सी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। माहितीनुसार हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास जालना रोडवरील मोंढा नाका येथे घडला। आरती कांबळे आणि प्रतीक्षा भादवे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणींची नावे आहेत। दोन्ही तरुणी नशेत आल्यावर रस्त्यावरच एकमेकींना शिवीगाळ करू लागल्या। त्यानंतर जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाजवळ जाऊन त्यांनी तोडफोड केली। दुकानातील काचा फोडण्यात आल्या। त्यानंतर त्या मुख्य रस्त्यावर आल्या आणि पुन्हा एकमेकींना शिवीगाळ व मारहाण सुरू केली। जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।